नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण गुलकंदाचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आपण आज स्टफिंगसाठी गुलकंदाचा यूज करून छान असे गुलाबी रंगाचे मोदक बनवणार आहोत आणि गणपती बाप्पाला खुश करणार आहोत। अगदी नवशिक्यांना सुद्धा सहज मोदक बनवता येतील अशा काही टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तर चला पाहूया आपल्याला मोदकासाठी काय काय साहित्य लागते। तर या ठिकाणी 1 कप एवढा आपण खवणलेला नारळ घ्यायचा आहे, त्यासोबत तूप घेतलेला आहे, 1 चमचा खसखस आणि पिठी साखरही घेतलेली आहे। गुलकंद आपण 2 मोठे टेबलस्पून घेतलेला आहे आणि 2 मोठे टेबलस्पून आपण रोज सिरप घेतलेला आहे। हे कोणत्याही कंपनीचं तुम्ही रोज सिरप या ठिकाणी वापरू शकता। आता या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथे तुम्ही चेक करा। तर आपण सुरुवातीला स्टफिंग बनवणार आहोत। तर स्टफिंगसाठी पहिल्यांदा आपण पॅनमध्ये तूप गरम करून घ्यायचं आहे। 1 चमचाभर तूप आपण पॅनमध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि यावरती पहिल्यांदा आपण खसखस भाजून घेणार आहोत। 1 चमचा एवढी खसखस घ्यायची आहे। आता खसखस थोडीशी भाजली की यावरती आपण ओलं खोबरं घालायचं आहे। 1 कप एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे। आता हे ओलं खोबरं एकदम छान असं परतून घ्यायचं, याच्यातला पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे। या पद्धतीने आपल्याला हे ओलं खोबरं परतून घ्यायचं आहे। आता ओलं खोबरं परतत असतानाच आपण यामध्ये रोज सिरप आणि गुलकंद मिक्स करणार आहोत, कारण गुलकंद सुद्धा ओलसर असतो आणि रोज सिरप सुद्धा ओलसर असतं। तर आपल्याला स्टफिंग थोडंसं ड्राय करायचं आहे, त्यासाठी आपण पहिल्यांदा खोबरं परतून घेतलं की लगेचच याच्यामध्ये आपल्याला आता गुलकंद घालायचा आहे आणि गुलकंदासोबतच आपण यामध्ये 1 चमचाभर रोज सिरप घालायचा आहे। तर हा मोठा टेबलस्पून एवढं रोज सिरप घातलेला आहे। यामुळे आपल्या स्टफिंगला गुलकंदाची टेस्ट येते, त्यासोबत रंगही खूप सुंदर येतो। आता हे सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं आपण परतून याला ड्राय करून घेऊया। आपलं स्टफिंग हे ड्राय व्हायला पाहिजे। आता यामध्ये पिठी साखर घालणार आहोत। तर 2 टेबलस्पून एवढी पिठी साखर घालायची आहे। ही पिठी साखर सुद्धा व्यवस्थित आपण खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता हे आपल्याला सारण तयार करायचं आहे, त्यासाठी आपण आता लो गॅस करून हे संपूर्ण व्यवस्थित परतून घेऊया आणि थोडंसं ड्राय करून घेऊया। 1 ते 2 मिनिटं परतून झालं की हे व्यवस्थित ड्राय असं सारण आपलं तयार होतं आणि सर्व इन्ग्रेडियंट्स हे व्यवस्थित असे मिक्स होतात। तर पहा, आपलं हे सारण तयार आहे। आता मोदकासाठी आपण याला काढून घेणार आहोत आणि याला पूर्णपणे थंड करूनच घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये काढून आपण याला पूर्णपणे थंड करायला ठेवून देऊया आणि जोपर्यंत आपलं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकाच्या कव्हरिंगसाठीच उकड काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण एक जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे किंवा कढई घ्यायची आहे की ज्यामध्ये आपल्याला उकड काढायची आहे। तर 1 कप एवढं आपण पाणी यामध्ये घ्यायचं आहे। आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। तर उकळत असतानाच आपण यामध्ये 1 चमचा एवढं तूप घालायचं आहे, त्याचसोबत चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालूया आणि याला छान उकळी येऊ देऊया। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला गुलाबी रंगाचे मोदक बनवायचे आहेत। तर त्यासाठी आपण या उकळलेल्या पाण्यामध्येच रोज सिरप घालणार आहोत। तर या ठिकाणी 1 टेबलस्पून रोज सिरप आपण घातलेला आहे। तर रोज सिरप घातलं की या कवरला सुद्धा छान अशी गुलाबाची टेस्ट येते। आता कलरसाठी आपण अगदी 1 ड्रॉप एवढा गुलाबी रंग घातलेला आहे आणि आता या सर्व साहित्यामध्ये आपण तांदळाची पिठी मिक्स करणार आहोत। तर हे नॉर्मल तांदळाची पिठी आहे, जे आपण भाकरीसाठी तांदळाचं पीठ वापरतो तेच मी या ठिकाणी उकड काढण्यासाठी सुद्धा वापरलेलं आहे। आता हे तांदळाचं पीठ छान मिक्स करून घेऊया। आपण गॅस एकदम लो करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण तांदळाचं पीठ हे गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवून आपण 2 मिनिटांसाठी अगदी लो गॅस करून याला एक वाफ आणणार आहोत।
तर हे उकड काढताना आपण तूप वापरलेलं आहे, त्याचसोबत रोज सिरपसुद्धा वापरलेलं आहे. तर या दोन्ही पदार्थांमुळे मोदकाला चव अतिशय अप्रतिम अशी येते आणि सुगंधित होतात मोदक. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहूया, आपलं पीठ छान उकडलं गेलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे या ठिकाणी. आता एकदा मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. तर ही उकड आपल्याला आता गरम असतानाच मळून घ्यायची आहे, म्हणजे पिठाला छान स्मूथनेस येतो. तर यासाठी आपण ही जी उकड आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर ही उकड मळण्यासाठी आपण एखाद्या पेल्याचा उपयोग करू शकतो किंवा मॅशरचा सुद्धा उपयोग करू शकतो. तर या ठिकाणी मी पेल्याच्या तळाला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि यानेच संपूर्ण पीठ हे एकसारखं असं मळून घेणार आहे. तर हे पीठ खूप गरम आहे, आपली उकड अतिशय गरम आहे, ती हाताला चटका बसू शकते, त्यामुळे आपण अशा प्रकारे पेल्याचा उपयोग करूनच हे मळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरनी सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित असं मॅश करून घेऊ शकता. याच्यातल्या संपूर्ण गाठी आपण मोडून घ्यायच्या आहेत. तर हे पीठ गरम असतानाच गाठी छान मोडल्या जातात आणि पिठाला चांगला स्मूथ असं टेक्स्चर येतं. तर पहा, व्यवस्थित असं आपलं संपूर्ण गाठी मोडून झालेल्या आहेत. आता या ठिकाणी थोडंसं आपण हाताने मळून घेणार आहोत. तर पीठ कोमट आहे आणि हाताने आपण याला एकसारखं असं मळून घेऊया. जेवढं पीठ आपण छान मळून घेतो तेवढेच आपले मोदक हे सुंदर होतात, सुबक होतात आणि मोदकाची पारी बनवताना अजिबात सुद्धा कुठेही त्याला चीर जात नाही. आपण थोडासा तुपाचा हात घ्यायचा आहे किंवा पाण्याचा हात घेतला तरीही चालेल आणि ही उकड एकसारखी अशी मळून घ्यायची आहे. तर आपलं पीठ अगदी लोण्यासारखं मऊसूत झालं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला एकसारखं असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हे व्यवस्थित असं छान तयार झालेलं आहे. मळत असताना पाहायचं की या पिठाला अजिबात चीर गेली नाही पाहिजे. अशा प्रकारे इतकं स्मूथ आपण हे मळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं एकसारखं असं हाताने मळून घेतल्यानंतर पिठाला छान सॉफ्टनेस येतो, तुम्ही पाहू शकताय. तर या प्रकारे आपलं आता पारीसाठी पीठ तयार आहे. तर मोदकाची पारी कशी करायची ते पाहूया. तर पहिल्यांदा हाताला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि याच्यातला लिंबा एवढा गोळा आपण काढून घेणार आहोत. आणि याचा गोल असा बॉल तयार करून घ्यायचा आहे. आता आपण या ठिकाणी पारी वेगवेगळ्या प्रकारे बनवून पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण या पारीला लाटून घ्यायचं आहे. लाटण्याला थोडंसं तूप लावायचं आणि एकसारखी अशी पारी लाटून घ्यायची. ज्या लोकांना हातावरती मोदक वळता येत नाही त्यांनी अशा प्रकारे पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि नंतरच याला आपण मोदकाच्या घड्या घालायच्या आहेत. जसं आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात, असं बोटाच्या साहाय्याने एकसारखे असे याला प्लीट्स पाडून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीनं आपलं पीठ अगदी व्यवस्थित तयार झालं असेल तर या प्लीट्सही छान अशा तयार होतात, अजिबात मोदकाला चीर जात नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला बाउल तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊया. तर 1 मोठा चमचा एवढं स्टफिंग आपण याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे सारण. आता यानंतर अलगदपणे आपण संपूर्ण अशा प्लीट्स वरच्या बाजूने हाताने फिरवून असं मोदक बंद करून घ्यायचा आहे. तर या प्रकारे आपला पहिला मोदक तयार झालेला आहे. हातानेच याच्या प्लेट्स आपण व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने आपला पहिला मोदक हा बनवून तयार झालेला आहे. आता आपण दुसरा मोदक बनवायला घेऊया. तर दुसरा मोदक आपण हातावरती पारी घेऊन बनवणार आहोत. तर या पद्धतीनं हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि एका मध्यम आकाराचा गोळा घेऊन आपण याची छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. एकसारख्या अशा जाडीची आपण वाटी तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर याला एकसारख्या अशा प्लीट्स आपण करून घेणार आहोत.
ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे 3 बोटांच्या सहाय्याने आपण याला जवळ-जवळ प्लीट्स करून घ्यायच्या आहेत आणि प्लीट्स या दोन्ही बोटांनी दाबून व्यवस्थित बसवून घ्यायच्या। तुम्ही पाहू शकताय असे व्यवस्थित अशा प्लीट्स आपण खालीपर्यंत बसवून घ्यायच्या आहेत। आणि आता यामध्ये स्टफिंग भरूया आणि अलगदपणे आपण याच्या सर्व प्लीट्स वरच्या बाजूने जुळवून घेऊया। प्लीट्स जुळवून घेत असताना मोदक हा एकाच दिशेने गोल फिरवत राहायचा आहे आणि वरच्या बाजूच्या प्लीट्स आपण एकत्र करून जुळवून घ्यायच्या आहेत आणि मोदक बंद करून घ्यायचा आहे। तर पहा या पद्धतीने आपला दुसरा मोदकही बनवून तयार झालेला आहे। आता याला व्यवस्थित शेप देण्यासाठी आपण चमच्याच्या मागच्या बाजूने अशा प्रकारे व्यवस्थित असं एक एक प्लीट मोकळी करून घ्यायची आहे, म्हणजे आपला मोदक हा दिसताना सुबक दिसतो आणि याच्या प्लीट सुद्धा व्यवस्थित उठून दिसतात। तर या पद्धतीने आपला दुसरा मोदक बनवून तयार आहे। आता आपण तिसरा मोदक बनवणार आहोत, तोही अगदी सोप्या पद्धतीनं। तर या ठिकाणी मी मूद पाडण्याचं जे साचा आहे तो घेतलेला आहे, तर त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि यामध्ये लिंबा एवढा गोळा अशा प्रकारे दाबून घ्यायचा। तर या मूद पाडण्याच्या चमच्याने मोदकाला आकार अतिशय सुबक येतो आणि मोदकाला आकार देणं अवघड जात नाही। त्याचबरोबर जे नवशिके आहेत ज्यांना मोदक बनवता येत नाही त्यांच्यासाठी या प्रकारे मूद पाडण्याचा चमचा वापरणं ही अतिशय सोपी ट्रिक आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित असा मोदकाचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर या वाटीमध्ये सारण भरून अगदी अलगद हाताने आपण याला मोदकाला बंद करून घ्यायचं आहे, जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। या पद्धतीने मोदक बनवणं अतिशय सोपं आहे आणि अशा पद्धतीने मोल्डचा उपयोग करून जर आपण मोदक बनवले तर मोदकाला आकारही एकसारखा येतो आणि मोदक दिसायला सुंदर आणि सुबक दिसतात। तुम्ही पाहू शकता आपला मोदक किती छान सुंदर आणि सुबक तयार झालेला आहे। तर आता आपण याच पद्धतीने उरलेले मोदक सुद्धा बनवून घेणार आहोत। तर काही नवशिके असतात ज्यांना अजिबात मोदकांना प्लीट्स पाडता येत नाहीत, त्यांच्यासाठी हा मोल्ड वापरणं अतिशय सोपी पद्धत आहे। तुम्ही जरूर एकदा अशा प्रकारे मोदकाला शेप देऊन जरूर पहा। ही पद्धत अतिशय सोपी आहे आणि या पद्धतीने अतिशय झटपट असे मोदक तयार होतात। खूप कमी वेळेमध्ये भरपूर मोदक आपण बनवू शकतो। तर या मोदकाला सुद्धा शेप देण्यासाठी फायनली आपण चमच्याचा बॅक साईडचा यूज करायचा आहे आणि अशा प्रकारे प्लीट्स या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकता आपला मोदक किती सुबक आणि सुंदर असा तयार झालेला आहे आणि झटपट असा तयार झालेला आहे। तर आपण उरलेले सगळे मोदक याच पद्धतीने तयार करून घेऊया। तर सगळे मोदक आपण तयार करून घेतल्यानंतर आपण मोदकांना उकड काढायची आहे। तर उकडण्यासाठी मी या ठिकाणी चाळणीमध्ये एक ओलं कापड टाकलेलं आहे आणि स्टीमरवर चाळणी ठेवून दिलेली आहे। आता प्रत्येक मोदक आपण वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बुडवूनच ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवलेला मोदक जर आपण स्टीम केला तर तो अतिशय मऊ लुसलुशीत असा होतो, छान अशी पारी मऊ होते आणि मोदकाला शाईनसुद्धा छान येतं। त्यासाठी आपण अशा प्रकारे वाटीमध्ये पाणी घेऊन आपण त्यामध्ये मोदक बुडवून घ्यायचा आहे आणि नंतरच तो स्टीम करायला ठेवायचा आहे। तर आता सगळे मोदक ठेवून झाले की आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे मोदक आपल्याला 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित असं हाय फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही कापड वापरण्याऐवजी केळीचं पान किंवा हळदीचं पान सुद्धा मोदक उकडण्यासाठी वापरू शकता। तर पहा 10 ते 15 मिनिटात आपले मोदक उकडून झालेले आहेत। तर गरमागरम आपण सर्व करूया गुलकंदाचे मोदक। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये व्यवस्थित असे स्टीम होऊन निघालेले आहेत आणि आपण आता हे मोदक तुपासोबत सर्व करणार आहोत। तर हा गुलकंदाचा मोदक बनवणं अतिशय सोपं आहे, तुम्ही पाहिलत ना। आता आपण याला तुपासोबत सर्व करूया आणि मस्त एन्जॉय करूया गुलकंदाचे मोदक। या ठिकाणी वापरलेली ट्रिक आणि टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? गुलकंदाचा मोदक बनवणं अतिशय सोपं आहे ना। तर आता आपण फोडून पाहूया की आपला मोदक कसा आतपर्यंत व्यवस्थित असा भरलेला आहे।
पाहू शकताय. आता यामध्ये तूप घालून आपण एन्जॉय करूया गुलकंदाचा मोदक. अतिशय चवीला अप्रतिम सुंदर लागतात आणि नेहमीच्या मोदकांपेक्षा एक वेगळा प्रकार आपण बनवून पाहिलेला आहे. तुम्हाला हा गुलकंदाचा मोदक कसा वाटला? आवडला ना? तर जरूर तुम्ही यावेळी संकष्टीला अशा प्रकारचे गुलकंदाचे मोदक बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. आणखी कोणकोणत्या फ्लेवरचे मोदक पाहायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण अशीच एखादी इनोव्हेटिव्ह रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.